नमस्कार. तर आज आपण आलेलो आहोत मनोरंजन रिसॉर्टमध्ये. आम्ही इथे थांबलेलो आहोत. आतमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवतो. चला तर या. चल चू, चल आपण दाखवतो. हे बोर्ड दाखवलं. आता एंट्रन्स बघा कसं आहे. चला. त्यामुळे मस्त आल्या आल्या नारळाची झाडं, सुपारीची झाडं आहेत. छानपैकी थंडगार असं वातावरण आहे. आणि आल्या आल्या आमची पहिली रूम शिवनेरी. आणि नावं पण बघा, प्रत्येक किल्ल्यांची नावं दिलेली आहे. शिवनेरी. आम्ही 2 रूम बुक केले, तर त्याच्यातली एक ही इथं आहे. आतमध्ये मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी आपण बाहेर पहिलं बघूया. आणि दुसरी रूम देवगिरी. मस्त बाहेर असलं तर बसण्यासाठी अरेंजमेंट केली. हे आत पण ठेवू शकतो आपण. आणि जर एक्स्ट्रा मॅट्रेस असतील तर मग बाहेर काढू शकतो. संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी इथे बसू शकतो. आणि त्याच्यानंतर हे सगळ्या इकडे रूम्स आहेत. इथे 4 रूम आहेत. रायगड, तोरणा. आणि त्याच्यानंतर हे बघा नारळाची सगळी झाडं मस्त. सिटिंग अरेंजमेंट बघा, डायनिंग अरेंजमेंट. जेवायला त्यांनी असे टेबल दिले. आवाज नाही येणार. मस्त टेबल बनवला आणि खुर्च्या. जेवढी पाहिजे तेवढी फॅमिली मेंबर इथे बसू शकतो मस्तपैकी. इकडे इकडे 3-4 ठिकाणी आहेत. बघा इथे भाकरी आणि चपाती बनवतात मावशी. इथे मी आता मोठं गाणं. तुम्ही नाही, आम्ही दोघी पण मग किती वर्षापासून आहे तुम्ही? आम्ही हा किचन घेतलाय. अच्छा, चालवायला घेतला. सकाळी येतात ते डायरेक्ट संध्याकाळी रात्री जातो. रात्री किती वाजता? 12-1 पण होतो कधी कस्टमर असते. 12-1 वाजता जायला. अशी मस्त चपाती भाकरी. रात्री आपण इथूनच घेणार आहोत. ते मी तुम्हाला दाखवते. चला आता पुढचं दाखवते. यायचे चुया. हे बघा, हे एक मला आवडलं की लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना मस्तपैकी बसायला खेळायला हे काही छान बनवलेलं आहे. चिव आल्यापासून ह्याच्यातच खेळती. आता ऊन आलंय म्हणून ती तिकडे गेली आहे. इकडे छोटीशी विहीर पण आहे. आता दाखवतील आणि तुम्हाला. चिव आमच्या आल्यापासून ह्याच्यातच आहे. खेळतीये मस्त. चिव आणि वरती 4 रूम आहेत, खाली 3 रूम आहेत ना. आता त्यांची अरेंजमेंट बघा कशी आहे. सिटिंग अरेंजमेंट. इथे जेवणाला तुम्ही बसू शकताय छानपैकी. इथे टेबल आणि खुर्च्या दिलेत. तिकडे काउंटर आहे. इकडे त्या ताई जेवण बनवत आहेत. तर तिकडे भाकरी बनवायला चालू आहेत आता सध्या. आपल्याला जसं पाहिजे म्हणजे जसं दुपारी पाहिजे असेल तर दुपारी पण सांगू शकतो. त्यांचे टाइम दिलेला आहे इथं वरती. मी दाखवते तुम्हाला. हे टाइम आहे त्यांचं टाइम टेबल. तर ह्याच्यानुसार आपल्याला त्यांना ऑर्डर द्यावी लागते. रूम बघा, AC आहे रूम आमची. इथे टीव्ही दिलाय त्यांनी. अजून तर टीव्ही आम्ही लावून बघितलेला नाहीये, आता बघूयात. आणि इकडे बाथरूम आहे. छानपैकी बेड आहे मोठा. म्हणजे आरामात 3 जणी झोपू शकतात एवढा मोठा बेड आहे. तर आम्ही 3 जणी दुपारी झोपलो होतो मस्तपैकी ऐस पैस. त्यांनी एक्स्ट्रा गादी पण दिली आहे जर एक्स्ट्रा तुमचं कोणी असेल तर. आणि इकडे मस्त मिरर दिलाय त्यांनी.
त्यानंतर इथे टेबल आहे आणि इथे बसायला छानसा छोटासा सोफा दिलाय. जर तुम्हाला बसायचं असेल तर बाहेरही ठेवू शकता तुम्ही, नाहीतर मग इथे सामान, कारण कबर्ड नाहीये त्यामुळे मग सामान आम्ही इथे ठेवलंय सगळं. त्यानंतर मी तुम्हाला बाथरूम दाखवते. इकडे मस्त बाथरूम आहे. गरम पाणी आहे, गार पाणी आहे. फॅन पण आहे, एसी पण आहे. छान रूम आहे. म्हणजे एसी रूम बुक केली आहे तर रूम छान आहेत, म्हणजे स्पेशियस आहेत, मोठे आहेत. त्यामुळे असं गचडी अडचण वगैरे काहीच वाटत नाही. एकदम छान वाटतंय, फ्रेश. आणि समोर झाडं पण आहेत, नारळाची, सुपारीची, त्यामुळे ना गारगार पण आहे सगळं वातावरण. आणि आता झाले 4 वाजले. दुपारी थोडंसं ऊन होतं त्यामुळे, आणि उन्हाच्या वेळेला पण भर उन्हात आलेलो आम्ही, त्यामुळे खूप गरम होत होतं. आणि आता थोडासा थंडावा आलाय आणि आता आम्ही फ्रेश होऊन मस्तपैकी चहा घेईन आणि मस्त बीचवर आता चाललोय. चला मग आता डायरेक्ट भेटू तिकडे. हो, चला तर मग आता आम्ही ना आवरून, चहा तर आम्ही जिथे थांबलोय तिथे आम्हाला भेटला नाही. आता पुढे बघू, भेटेल तिथे भेटेल, पण चहा पिल्याशिवाय अजिबात आम्ही जाणार नाही, है ना? चाय लवर, चाय लवर जिंदाबाद. तर चला आता आमची फलटण दाखवते तुम्हाला. चालली आता, किती वाजतील संध्याकाळी हे नाही माहिती, पण बघू, लवकरात लवकर यायचा प्रयत्न करू. आणि अजून एका ठिकाणी जायचंय, जर जमलं तर आम्ही तिकडे जाऊ, नाहीतर कॅन्सल. आताच नाही सांगणार तुम्हाला. आणि आमच्या सगळ्या फलटणची, तुम्हाला हे चेहरे नवीन दिसत असतील तर सगळ्यांची ओळख मी करून देणार आहे, पण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी वेट करावा लागेल थोडा, त्यासाठी सबस्क्राईब पण करावं लागेल. येस, त्यासाठी लाईक पण करावं लागेल. येस, फक्त सबस्क्राईब करून चालणार नाही, लाईक पण करावं लागेल. येस. बघा झाडं, कोकण म्हटलं की नारळ, सुपारीची झाडं ही आलीच. मगापासून आपल्याला दिसली नव्हती, आता सगळी लाईन तीच चालू झाली. आपण जिथे थांबलोय तिथून बघा किती डिस्टन्स आहे, 500 मीटरचाच डिस्टन्स आहे फक्त बीच पासून. इकडे बघा घरं पण आहेत, होमस्टे पण आहेत, भरपूर सारे आहेत. आपल्याला जर वेळ भेटला तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, जेवढे रस्त्याने दिसतील तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. प्लीज प्लीज प्लीज, जे आमच्या गँगमध्ये आहेत भरपूर सारे मेंबर, त्यांनी ना वाईट वाटून घेऊ नका, कारण हा अचानक ठरलेला प्लॅन आहे. अचानक एका रात्रीत, एका तासात ठरलेला प्लॅन आहे, त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पुरावा बघा. हा ना वहिनी, हा ना, हा वहिनी माझ्या बाजूला आहेत. त्यामुळे ना भरपूर जणांचे कॉल येऊन गेलेले आहेत, पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी ज्यांच्यासाठी हे बोलतेय ते आमचे फॅमिली मेंबर्स आहेत, तर त्यांना समजून जाईल, नाही तर तुम्ही काहीतरी वेगळं समजाल, त्यासाठी मी सांगतेय. आणि आपण जेव्हा नेक्स्ट टाइम प्लॅन करू तेव्हा तुम्हाला नक्की सामील करू. केळीची, नारळीची झाडं बघा किती सुंदर वाटतंय ना. कोकण म्हटलं ना की नुसतं झाडं, नारळ, सुपारी, मस्त वाटते. आणि बीचवर जाण्यात ना 4 नंतरच मजा येते. दुपारचं भर उन्हात जाऊन काही मजा नाही उन्हात. आणि आमच्याकडे मेन म्हणजे चिऊ लहान बाळ आहे, त्यामुळे मग आम्ही ते रिस्क पण घेतली नाही. आणि भर उन्हात आलेलो, आम्हाला कंटाळा पण आलेला, म्हटलं थोडंसं रिलॅक्स होऊन मग जाता येईल, म्हणून मग आम्ही आता चाललोय. कोण दिवेघरला आलेला आहे हे मला कमेंट करून सांगा, कारण मी स्वतः फर्स्ट टाइम आली आहे. तू आयशू? मी फर्स्ट टाइम आली आहे कोकणात. हा, कोकणात. तुम्ही वहिनी? मी पण फर्स्ट टाइम. हा, आम्ही सगळे गँग जवळजवळ, फक्त एक मेंबर आमच्यातला सौरभ तो येऊन गेलेला आहे, बाकी आम्ही सगळे पहिल्यांदा आलोय. त्यामुळे इथलं आम्हाला बरंच काही माहिती नाहीये, काहीच माहिती नाहीये. त्यामुळे मग आम्ही विचारून वगैरे आणि सगळं सर्च करून, सौरभला बऱ्यापैकी थोडं माहिती आहे, तर त्याच्या ह्याच्यानुसार आम्ही जाणार आहे. बघू आता काय काय बघायला भेटतंय, काहीच अंदाज नाहीये. प्रवास मात्र चांगला झाला आमचा यायचा, मस्तच. बघा आम्ही 6 वाजता करेक्ट निघालेलो, तर आम्हाला यायला 1 वाजला. म्हणजे तुम्ही अंदाज पकडून चला की किती वेळ लागतो आपल्याला. आणि मध्ये कुठेच थांबलो नाही, फक्त आम्ही एका ठिकाणी थांबलेलो, ते पण चहा घेण्यासाठी. त्यानंतर कुठेच थांबलो नाही, नॉनस्टॉप येतोय. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे रस्त्याला
तामिनीच्या पुढून गर्दी लागली, त्याच्या आधीपासून गर्दी नव्हती. कारण पुरा एवढा घाट असल्यामुळे ना सावकाशच यावं लागतं. तुम्ही आला तरी सावकाशच या, कारण एवढी वेडी वाकडी वळणं आहेत ना, अंदाज नसतो आपल्याला, त्यामुळे सावकाश या सगळे. चला मग आता आपण पोहोचलोय बीच वरती. आता आपण एंट्री करतोय बीच वरती. शांत आहे ना इकडे, कसला आवाज येतो. चिव बघा आल्या आल्या कुठे घुसली दुकानात, गॉगलच्या. वा बीच दिसला, बीच छान. हा पहिला चहा, चाय लवर, आमचे सगळे चाय लवर आहेत. आणि चिव बघा आल्या आल्या गॉगल घ्यायला लागला. चाय लवर्स, चाय लवर्स, सगळे चाय लवर आहे आमचे. तिकडे पण दाखव ना कुल्फी लवर. आणि हे 2 मेंबर फक्त वेगळे आहेत, आईस्क्रीम लवर, गोला लवर. चिव इकडे या. फायनली आपण ना दिवेघर बीचला आलेलो आहोत. मला असं वाटलं पण नव्हतं की इतकी शांतता असेल. खूप शांतता आणि इतकं गार सुंदर ना, बघा. जीव बघा. सुंदर संध्याकाळची वेळ आहे, 4:30-5 च्या सुमार. किती छान वाटतंय, खूप म्हणजे खूप मस्त. म्हणजे इतकी गर्दी नाहीये, मस्त. आपल्याला म्हणजे प्रायव्हसी पाहिजे असेल बीच वरती तर या बीचला तुम्ही या. खूप मस्त म्हणजे मस्त आहे. गर्दी नाही, गोंधळ नाही. लहान मुलांसाठी, कारण गर्दी असली की थोडीशी रिस्क असते, तर ते एक लहान मुलांना जर घेऊन यायचं असेल तर उत्तम आहे हे बीच. व्यवस्थित खेळू शकतात, मस्त आनंद घेऊ शकतात. गर्दी नाही, गोंधळ नाही. खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं. जीव बघा किती मस्ती करते.
ना आता उंटावर बसायला चालली आहे चिवला घेऊन. आता माहित नाही चिव घाबरेल की नाही, पण तिचं मत आहे की बसूया तिचं म्हणायला लागली, म्हणून मी चालले. तर या मग बघू आपण. आपण आलेलो तेव्हा किती गर्दी होती, म्हणजे कमी गर्दी होती, काहीच नव्हती, मोजकीच लोक होती. आणि आता बघा गर्दी दिसते तुम्हाला, किती गर्दी झाली बघा. म्हणजे जशी संध्याकाळ होतीये ना तसं ना गर्दी वाढलीये. मस्त फुल एन्जॉय, खूप मस्ती केली आम्ही. आणि चिवू तर पाण्यातून उठायचं नावच नाही घेते. तुम्ही बघत असाल, तिला पाणी खूप आवडतं, लहान मुलांना पाणी खूप आवडतं, खूप मजा येते तिला. आणि आता तिचं काय चालू आहे, तिचे मामा काय करताय तुम्हाला दाखवते. हे बघा काय चालू आहे. बघितलं का, सगळं जे करेल ते करून घेते. तोपर्यंत ह्यांचा कार्यक्रम चालू होते, चालू राहू दे. आपण ना त्यांचं काय चालू आहे, त्यांचा वेगळा ग्रुप, त्यांचं काय चालू आहे माहिती नाही, व्हिडिओ बनवायचे चालू आहे त्यांचे. तर आपण थेट ना बीच वरून आता रूम वरती आलो. म्हणजे बराच वेळ झाला, फ्रेश वगैरे झालो, सगळ्यांच्या आंघोळ्या होईपर्यंत वेळ लागला. आणि आता वाजले 8:30 जवळजवळ वाजत आलेत. आणि आता आपण जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. आपलं निम्म जेवण रेडी आहे, जेवढं पण त्यांनी झालंय ते त्यांनी दिलेलं आहे आणून. आणि आता चिवला पण भरवायचं आहे आणि बाकीच्यांना पण भूक लागलेली आहे. चला मग जाऊया जेवणाकडे. आणि रात्रीचा लुक बघा इथला, खूप सुंदर आहे ना, खूप छान आहे, शांत, थंडगार. आणि खूप एकूणच अनुभव बीचवरचा ना खूप सुंदर होता, खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी. चिव तर खूपच मजा केली चिवने, आणि शेवटला गारटली म्हणून मग आम्ही घेऊन आलो. सनसेट बघायला काय आम्ही थांबलो नाही, बाकीचे काही लोक थांबले आणि मग मी बाळाला घेऊन पुढे आली, त्यामुळे काय सनसेट दाखवता आला नाही. आणि आता आंघोळ्या वगैरे करून थेट आता जाऊया. चला मी दाखवते तुम्हाला, आमचे लोक बसले तिकडे. चिव चल, जेवणात काय काय आहे ते पण मी दाखवते. आम्ही फिश मार्केट मधून काय काय घेतलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवते. ए चल पिल्लो, शूज घालून ये. चला मग जाऊया. हे बघा आमची अर्धी लोक आता अजून यायला लागलेत, जेवढ्यांचं आवरले तेवढे आलेत. चिव एक, चिव. आणि रात्रीचा लुक बघा एकदम भारी वाटतोय, थंडगार. थंड म्हणजे थंड पण नाहीये, अजून हवा सुटली नाहीये, पण शांत वातावरण आहे. चिव पडशील. चिवच आता बघा फक्त वरनं खाली, खालून वरती तिचा खेळ चालू झालाय. चिव इकडे, ती आपली रूम नाहीये, इकडे पिल्लो, इकडे. चिव बघा खेळत खेळत इकडे तिकडे, ती कन्फ्यूज होते, दोन्ही सगळ्या रूम सेम सेम आहेत ना.
तिला वाटतं मामा इकडे पण आहे तिकडे पण आहे, सगळेजण सगळीकडे आहेत वाटतं तिला. हे बघा, तिकडे जेवण बनवलं जातं, इकडे चपाती भाकरी काय असेल ते, आणि मी ते पण तुम्हाला दाखवते फ्रंट कसं आहे व्ह्यूज. आणि आता जेवणामध्ये दाखवते मी तुम्हाला काय आहे. ते आहे बांगडा फ्राय, जेवढा त्यांनी झालाय तेवढा दिलाय, अजून बाकीचा यायचा आहे. हे आहे चिकन फ्राय, मस्त पैकी, बघूनच किती छान वाटते लुक बघा. आणि तिकडे सुरमई फ्राय, बाकीचं अजून जे काही असेल ते यायचं आहे आल्यावरती, हळूहळू जसं जसं येईल तसं मी तुम्हाला दाखवेन. कसं वाटलं मग बीच वर फिरून? खूप छान. दमलोय पण आता. हा ना, भूक लागली ना जोरदार, खूप जोरात भूक लागली. सगळ्यांना भूक केल्यात आता, कारण आम्ही चहा पिलो आणि डायरेक्ट रूम वरती आलो, आणि मग आता काही खाल्लं नाही, आता जे असेल ते खाऊ. चिऊ इकडे या. हा ना, भूक लागली. ते तुषार दादा काय येण्याचं नाव नाही घेत. मी तुम्हाला टेस्ट दाखवते कसं बनवले, इथली टेस्ट पण बघूया. बांगडा छान आहे, बांगडा पण. आणि सुरमई बघू टेस्ट करून. मस्त बनवलंय, म्हणजे अजिबात ऑइली नाहीये बघा, किती सुका सुका आहे. हे तवा फ्राय असतं इथलं एकदम बघा, हाताला सुद्धा तेल नाही लागणार असं मस्त बनवलंय. आणि चिकन बघू आता कसं बनवलंय. चिकन स्पायसी आहे, छान बनवलं, काहीतरी वेगळा फ्लेवर आहे, पण चिवला नाही खाता येणार कारण स्पायसी आहे. चिवला आता फिशच भरवते मी. चला मग या, तुम्ही पण या जेवण करायला सगळे. आता वाजलेच 10:15 आणि आमचं बऱ्यापैकी जेवण होत आलंय. मस्त गप्पा मारत आपलं छान पैकी जेवण करतोय आम्ही. त्यामुळे ना जेवण म्हणाल तर एक नंबर जेवण आहे, म्हणजे फिश अप्रतिम बनवलेले आहेत. चिकन पण आम्ही फ्रायला पण दिलं होतं आणि थोडीशी ग्रेव्ही ला दिलं होतं. बाहेर जर आलात तुम्ही तर यांच्याकडे थाळी सिस्टीम पण आहे, म्हणजे या रिसॉर्टला जर आलात तर. पण आम्ही काय केलं होतं की येताना फिश मार्केटमधून फिश घेऊन आलो होतो, आणि मग किलोवरती यांच्याकडे कसं आहे मी रेट सांगते तुम्हाला. जर 1 किलोला फ्राय किंवा ग्रेव्ही तुम्ही काहीही बनवायला सांगा, 1 किलोला 400 रुपये याप्रमाणे त्यांनी रेट घेतात. तर आम्ही बांगडा आणला होता, सुरमई आणली होती आणि चिकन पण आणलं होतं. म्हणजे 2-3 प्रकार आणले होते, पण ते सगळेच दिले, कारण कसं थाळीपेक्षा ना ते भरपूर प्रमाणात खाता येतं. पाईच पाहिजे, हा थांब मी देते थांब. तर अशा प्रकारे ना तुम्ही करू शकता, म्हणजे ते तुम्हाला कसं व्यवस्थित पण रेट पडतो. मॉर्निंग. आणि सकाळचा नजारा बघा, मस्त. सकाळचे 7:30-8 होत आलेत आता. 7 वाजता आम्ही उठलो, रात्री झोपायला जवळजवळ 12 वाजले. त्यामुळे अजून आवरायला लागले सगळे, अर्धे उठलेत, अर्धे उठायचे आहेत. आणि आता मस्तपैकी चहा घेऊ. काल तर आम्हाला इथे जिथे आम्ही रिसॉर्टला राहिलो तिथे आम्हाला चहा भेटला नाही, कारण वेळ होऊन गेला होता, जेवणाचा टायमिंग झाला होता, त्याच्यामुळे मग आम्हाला बाहेरच चहा प्यावा लागला. तर आता सकाळी सकाळी चहा इथे अवेलेबल आहे. तर चला मग आता आपण चहा पिऊ, आणि मग आपल्याला पुढे कुठे जायचं आहे परतीच्या प्रवासासाठी ते मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आज आहे आपला दिवेघर मधला दुसरा दिवस. तर काल आपण आलो होतो दुपारी 1 वाजता, आणि आता आपल्याला परतीचं चेकआउट करून आपल्याला निघायचं आहे. आणि असं काल कारण इथेच सगळा दिवस गेला, त्यामुळे मग आपण कुठे काही फिरता आलं नाही आम्हाला, फक्त बीचच फिरायचं असं आम्ही ठरवलं होतं. की सगळीकडे जर जात बसलो तर मग वेळ झाला असता आणि कुठल्याच गोष्टीचा मजा घेता आली नसती. त्यामुळे मग आता जाता जाता जेवढे तेवढं करायचे आहेत, म्हणून मग आपण आता लवकरच निघणार आहोत. तर चला मग आधी चहा पिऊन घेऊयात, मग त्याच्यानंतर बाकीची कामं. चला. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग दुसऱ्यांदा. कॉफी दोन्ही अवेलेबल आहे. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागून घेऊ शकता. तर आम्ही कॉफी मागवली मस्तपैकी. या हा आणि रील बनवूया. चिवची आता गुड मॉर्निंग झाले बघा. चिव आमची उठलेली मस्तपैकी रेडी झाली आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. सगळ्यांचा चहा कॉफी झालेला आहे. चला मग आता तुम्हाला मी दाखवते आम्ही कुठे चाललोय. तर आज ओव्हरऑल तुम्हाला मी इथला एक्सपिरियन्स सांगते. आपण या मनोरंजन रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. तर आम्हाला एकूण किती खर्च आला आणि आम्ही काय काय केलं, जेवणाचं काय केलं, सगळं ओव्हरऑल. मेन गोष्ट म्हणजे इथे खूप छान आहे बघा. रूम इकडे खाली 4 आहेत, इकडे 3 आहेत आणि वरती 3 आहेत. तर हे असं छोटंसं रेस्टॉरंट आहे किंवा होमस्टे म्हणा, काही म्हणू शकता. तर खूप छान आहे. मध्ये अशी बाग केलेली आहे आणि तुम्हाला जेवणाची वगैरे सोय इथे बाहेरच जेवावं लागेल, रूममध्ये अलाउड नाही आहे. आणि बाकीचं सगळं राहणे खाण्याची सोय एकदम बेस्ट होती. जेवणाचं म्हणाल तर जेवण टेस्ट खूप अप्रतिम आहे आणि सर्व्हिस म्हणाल तर सर्व्हिस पण खूप छान आहे. म्हणजे तुम्ही जसं मागवाल 7 नंतर डिनर चालू होतो रात्री, तर तुमच्या ऑर्डरप्रमाणे दिला जातो आणि टेस्ट एकदम अप्रतिम आहे. सकाळी चहा नाश्ता तुम्हाला काय पाहिजे असेल तर ते पण मिळतं, अवेलेबल आहे. बाकी इथे टाइम टेबल जेवणाचा म्हणजे लंच कधी, ब्रेकफास्ट कधी, डिनर कधी, ते टाइम टेबल आहे ते मी तुम्हाला इकडे डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला सगळं. आणि इथला ॲड्रेस देते, नंबर वगैरे सगळं देईन. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर ते तुम्ही तिथे बघू शकताय. आणि मस्त होतं एकूण ओव्हरऑल सगळं. बीच पण इथे फक्त 100 मीटरच्या दुरीवरतीच आहे, जास्त काही लांब नाही. त्यामुळे मला खूप भारी वाटलं की असं नाही की गाड्या इकडे लावा आणि तिकडे लांबपर्यंत चालत जावा, असं पण काही नाही आहे. त्यामुळे छान होतं. कारण ॲक्च्युली आमच्याकडे लहान बाळ होतं, त्यामुळे आम्हाला वाटलं की रूम एकीकडे कुठेतरी आणि बीच कुठेतरी असेल, मग चालत जायचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न, असं पण काही नव्हतं. त्यामुळे छान होतं. चला मग आता डायरेक्ट थेट जाऊ आपण हरिहरेश्वरला.